आजच्या ह्या पत्रकार परिषद बोलवण्याच्या मागचा एकच उद्देश आहे की नुकतीच 20 तारखेला ही सर्वसाधारण सभा ही पार पडली. मागच्या 4 वर्षाच्या प्रशासका काळानंतर महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या आणि त्याच्यानंतरची पहिली सर्वसाधारण सभा होती जी 20 तारखेला घेण्यात आली. आणि ह्या सर्वसाधारण सभेमध्ये विषय पत्रिकेमध्ये विषय क्रमांक 10 मध्ये जो विषय महानगरपालिकेच्या माध्यमातून त्याच्यामध्ये आला, त्याच्यामध्ये जे ह्या शहरामध्ये जे 10 झोन आहे आणि प्रत्येक झोन अंतर्गत जे प्रभाग त्या झोनमध्ये आहे त्या प्रभाग रचना त्या झोन नुसार जी करण्यात आलेली आहे त्याच्यानुसारच निवडणुका सुद्धा पार पडल्या गेल्या. आणि हे सर्व होत असताना मागच्या 2012 ते 17, 17 ते 22 आणि 22 नंतर 26 पर्यंत 4 वर्षाचा प्रशासकीय काळ, म्हणजे या 14 वर्षाच्या या कालावधीमध्ये ह्या प्रभाग रचना कधी बदलवण्याचा विचार जेव्हा कोणाच्या मनात आला नाही, तर आता अचानकपणे निवडणुकीनंतर ह्या झोनची रचना करावी हे वृत्तपत्राच्या माध्यमातून आम्हाला वाचण्यात मिळालं. आणि सभागृहामध्ये या संबंधी जी सूचना लावण्यात आली त्या सूचनेचं वाचन सुद्धा करण्याकरता आम्ही वारंवार विनंती केली, परंतु ते सूचनेचं वाचन न करता हा विषय जो मंजूर करण्यात आलेला आहे हा चुकीच्या पद्धतीने हा विषय मंजूर करण्यात आला आहे. त्याच्यामुळे आम्ही माननीय महापौरांना विनंती केली की बा ज्या झोनमध्ये जे प्रभाग आहे ते प्रभाग तसेच ठेवण्यात यावं, जेणेकरून त्या झोनमध्ये तेथील परिसरातील नागरिकांना त्यांची कामं करून घेण्याकरता, न्यायाची बिलं भरण्याकरता, टॅक्स महानगरपालिकेचा टॅक्स भरण्याकरता जे सोयीस्कर जे आहे तीच पद्धत आपण तशीच राहावं, ही ज्या झोनमध्ये जे प्रभाग आहे ते असेच कायम ठेवावं ही विनंती आम्ही आज महापौरांना केली. आणि जर समजा या प्रभाग रचनेमध्ये मंगळवारी झोनमध्ये भाजपाचे 5 नगरसेवक, काँग्रेसचे 11 नगरसेवक आणि म्हणजे येणाऱ्या या कार्यकाळामध्ये तेथे काँग्रेसचा एक सभापती होणार हे सुद्धा निश्चित आहे. आणि मला असं वाटतं की कदाचित त्यांना तो सभापती होऊ नये म्हणून कदाचित ह्या झोन रचनेमध्ये फेरफार करण्याचा यांचा जर उद्देश असेल तर हे त्या झोन अंतर्गत राहणाऱ्या त्या परिसरातील नागरिकांवर हा अन्याय होईल आणि काँग्रेसचे सर्व नगरसेवक ह्या अन्यायाला आम्ही विरोध करणार अशी मागणी आज आम्ही माननीय महापौरांना पत्राच्या माध्यमातून दिली आहे की हे झोन आपण तसेच ठेवावं आणि जर याच्यामध्ये जर आपण बदल केला तर काँग्रेसचे सर्व नगरसेवक आम्ही इथे आंदोलनाला बसणार आणि जनतेला न्याय देण्याचं काम करतात. त्या 14 वर्षापासून नागरिकांना आपलं काम करून घेण्याकरता ते प्रभाग हे सोयीस्कर झालेला आहे. आणि जो 9 नंबरचा प्रभाग आहे त्या प्रभागामध्ये झोन सुद्धा त्या प्रभागातच आहे. लोकांना काम करण्याकरता, नगरसेवकांना नागरिकांचे काम करण्याकरता हे सर्व सोयीस्कर असताना जर हे प्रभाग रचना बदलण्याचं काम केलं तर हे त्या परिसरातील नागरिकांवर होणारा हा एक अन्याय आहे. तुम्हाला काय वाटतं सर की इलेक्शन झाल्याच्या नंतरच ही प्रभाग रचना बदलण्याची प्रयत्न का केला जात आहे? नाही, म्हणजे मला हे वाटते की सूचनेनुसार त्या दिवशी हा विषय मंजूर केला, परंतु त्या विषयामध्ये सूचना काय होती ही अजूनपर्यंत ऑफिशियली आम्ही मागणी केल्यावर समिती विभागाला अजूनपर्यंत ती आम्हाला कळली नाही. परंतु वृत्तपत्राच्या माध्यमातून अशी माहिती जी कळलेली आहे की हे कुठेतरी झोन बदलणार ना, त्याच्यामुळे आम्ही ते यांचा जर असा जर कदाचित प्रयत्न असेल तर तो करू नये म्हणून आम्ही सन्माननीय महापौरांना तसं निवेदन आज आम्ही तिथे सादर केलेलं आहे. समजा जर ऑफिशियली जोपर्यंत माहिती येत नाही तोपर्यंत आम्ही त्याची वाट पाहू आणि कदाचित जर असं जर झालं तर आम्ही शहरातील नागरिकांवर त्या झोनमध्ये राहणाऱ्या नगरसेवकांच्या परिसरातील त्या सर्व नागरिकांवर अन्याय होणार नाही त्याकरता काँग्रेस पक्ष आंदोलन. जी प्रभाग रचना ज्या झोनमध्ये जे प्रभाग आहे त्याच्यावर नागरिकांचं वगैरे कधी असं ऑब्जेक्शन नव्हतं. आणि उलट ज्या झोनमध्ये जे प्रभाग आहे त्या प्रभागामध्ये मागच्या 14 वर्षाच्या कार्यकाळात
येथील लोकांना काम करण्यासाठी ते सोयीस्कर होतं. परंतु येणाऱ्या या मागच्या काही दिवसामध्ये जे आम्ही ऐकतोय की निवडणुकीनंतर आता ते 2 बदलणार आणि ते बदलण्यात येऊ नये म्हणूनच आज आम्ही महापौरांना निवेदन, त्याची ते तुमच्या याच्यावरती आणि त्यांचं आम्ही म्हणणं ऐकून त्याच्यावर काय मार्ग. परंतु आजचा जो विषय होता हा विषय पत्रिके संबंधित या झोनमध्ये जे जे प्रभाग जसे आहे ज्यांच्या अंतर्गत या निवडणुका पार पाडल्या आणि मागच्या 14 वर्षापासनं म्हणजे काम करून घेण्याच्या दृष्टिकोनातून ही प्रभाग रचना ही सोयीस्कर होती. मला असं वाटतं की आपण जे म्हणताय ते निवडणुकीच्या माध्यमातून कदाचित आपण, परंतु आमचा जो आता विषय आहे हा नागरिकांना आणि तिथे राहणाऱ्या नगरसेवकांना काम करण्याच्या दृष्टिकोनातून ही रचना जी जुनी आहे मागच्या 14 वर्षापासून जी चालत आलेली आहे योग्य आहे. त्याच्यामुळे यांना ही प्रभाग रचना ही अशी ठेवावं ती बदलण्यात येऊ नये हीच आजच्या या मागणी आम्ही माननीय महापौरांना केलेली आहे.